सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. शिवरायांची राजमुद्रा. प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता शासुनो शिवशैषा मुद्रा भद्राय राजते. म्हणजेच प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी आणि साऱ्या विश्वाला वंद होणारी असे शहाजी राजांचे पुत्र शिवाजीराजे यांची राजमुद्रा लोकांच्या कल्याणासाठी आहे. शिवाजी महाराजांचा जन्म फाल्गुन वैद्य तृतीय शके 1551 म्हणजेच इंग्रजी वर्षाप्रमाणे 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व त्यांच्या आईचे नाव जिजामाता होते. जिजाऊंनी शिवरायांना रामायण महाभारतातील गोष्टी सांगून अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली. शिवरायांनी पुण्याच्या नैऋत्येला असलेल्या रायरेश्वराच्या मंदिरात अवघ्या 16व्या वर्षी आपल्या सवंगड्यांसोबत हिंदवी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली. हेच राज्य व्हावे हीच श्रींची इच्छा असा गनिमी तंत्राचा वापर करून त्यांनी तोरणा किल्ला जिंकला. त्यांनी स्त्रियांचा सर्व धर्म समभाव व शेतकऱ्यांचे कल्याण करण्यासाठी यावर जास्त भर दिला. त्यांनी आपल्या स्वराज्यासाठी 400हून अधिक किल्ले जिंकले व बांधले. म्हणून त्यांना नौदलाचे जनक म्हणजेच इंडियन नेव्ही फोर्स फादर ऑफ इंडियन नेव्ही फोर्स असेही म्हटले जाते. शिवरायांचा राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी रायगड या किल्ल्यावर झाला. शिव म्हणजे शिवनेरी. शिवाजी महाराजांचा जन्म झाला म्हणजे शिवनेरीवर आणि व मृत्यू झाला तो रायगडावर, म्हणून त्यांना शिवराय असे नाव पडले. शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणजे शिवाजी महाराजांचे चरित्र म्हणजे केवळ इतिहासच नाही तर ती एक संजीवनी आहे. त्यात शिवाजी महाराजांकडून आपल्याला नेतृत्व, धाडस व अन्यायाविरुद्ध लढण्याची शिकवण मिळते. चला तर मग आज आपण शिवरायांचे विचार अंगीकारण्याची शपथ घेऊया. जय भवानी.